पाटलांनी तिचा ओलसर परत हळूच बाजूला केला. तिच्या पाठीवरून बोट फिरवली. तिच्या अंगावर काटा आला. विभाच्या हाताने त्याच्या छातीचा आधार घेतला. थांबा, ती म्हणाली, पण तिच्या आवाजात लाज होती. रोखण्याची ताकद नव्हती. आपण काही चुकीचं करतोय असं वाटतंय का तुला? नाही, उलट हे सगळं खूप हवंसं वाटतंय, ती म्हणाली आणि त्याच्या गात बिलगली. त्या रात्री. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली सत्यकथा सांगणार आहे. मी कशी होते आणि कशी झाले, माझ्यासोबत काय काय घडलं, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. माझं नाव विभा आहे आणि मी दिसायला सुंदर आणि भरदार शरीराची होते. त्यामुळे कुणाचंही लक्ष माझ्यावर सहजच जात असे. माझ्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि ओठांवर हलकीशी खोडकर हसू असायचं. माझं चालणं, बोलणं, अगदी केस मागे सरकण्याची अदा देखील लोकांना भुवत घालत असे. पण माझी तकदीर खराब होती. मला दारुडा नवरा भेटला. गावाच्या टोकाला एका ओसाड शेतात पाटलांची मोठी शेती होती. दुरूनच दिसणारी एक झोपडी, जणू त्या शेतीचं मन. पाटील गावातल्या प्रतिष्ठित श्रीमंत पण मनाने एकटा त्या झोपडीत बराच वेळ घालवत असत. त्याची बायको वारली होती अनेक वर्षापूर्वी आणि मुलं शहरात स्थायिक झाली होती. त्या झोपडीत काही वर्षांनी एक वेगळी सावली यायला लागली. विभा, गावातल्या गरीब घरातली, पण दिसायला अत्यंत सुंदर, तेजस्वी. तिचा नवरा दारू पिऊन तिला सतावत असे. घरात शांती नसायची. त्यामुळे विभा कामाच्या निमित्ताने बाहेर पडू लागली. पाटलांच्या शेतात काम मिळतंय का? एक दिवस तिने विचारलं. ये ग, उद्यापासून सुरू कर, पाटलांनी शांतपणे उत्तर दिलं. पण त्यांच्या डोळ्यात एक चमक दिसली. त्या दिवसानंतर विभा रोज शेतात यायला लागली. सुरुवातीला ती अंतर राखून राहत होती, पण पाटलाची नजर तिच्यावरून हटायची नाही आणि तीही त्याची नजर चोरून पाहू लागली. एक दिवस आभाळ भरून आलं होतं. पावसाच्या सरी पडल्यानं सगळं शेत ओलं झालं. सर्व मजूर पळून गेले, पण विभा अजूनही काम करत होती. पाटलांनी तिला आवाज दिला, ये झोपडीत, ओलसार झालीस. ती ओल्या केसांनी गच्च साडीने थरथरत झोपडीत आली. थोडं व की जा, पाटील म्हणाले. झोपडीत शांतता होती. केवळ बाहेर कोसळणारा पाऊस आणि आतून श्वासाची धडधड. पाटील तिच्याकडे पाहत होते. तिच्या गालावरून एक थेंब पाणी सरकत होता. तो थेंब त्याच्या मनात उठलेली लाट बनून गेला. खूप दमतेस ग, तो म्हणाला. हो, पण काम केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याने तिचा हात हलक्याने धरला. ती थोडीशी थर कापली, पण हात सोडवला नाही. त्या दिवशी पहिल्यांदा शेतातल्या झोपडीत पावसाच्या आवाजात दोन एकट्या जीवांनी एकमेकांच्या जवळ येण्याची सुरुवात केली. शेतातली झोपडी, पावसाची ती रात्र त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आली होती. विभा आणि पाटील दोघेही ओले होते, पण आतून त्यांचे मन जळत होते. ओल्या कपड्यामधून साडीचा पदर सरकत होता आणि पाटलांचा हात नकळत तिच्या मानेकडे सरकत होता. विभा थोडीशी मागे सरकली, पण तिच्या डोळ्यात लाज आणि परवानगी दोन्ही स्पष्ट होती. तिला घाबरायला होतं. पाटलांनी विचारलं, घाबरायला नाही, पण हे सगळं योग्य आहे का? ती म्हणाली. पाटलांनी तिचा हात पकडला आणि हळूच आपल्या हृदयावर ठेवला. इथे जे वाटतं ते खरं असतं विभा. आपण दोघं एकटे आहोत, पण का? तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. माझ्या नवऱ्याला माझं अस्तित्वही लक्षात नसतं आणि इथे तुम्ही मला एक आधाराने पाहता. तो एक क्षण. झोपडीच्या टोमन दरवाजातून येणाऱ्या विजेच्या उजेडात ती त्यांच्याजवळ सरकली. पाटलांनी तिचा ओलसर पदर
हळूच बाजूला केला. तिच्या पाठीवरून बोट फिरवली. तिच्या अंगावर काटा आला. विपाच्या हाताने त्याच्या छातीचा आधार घेतला. थांबा, ती म्हणाली, पण तिच्या आवाजात लाज होती. रोखण्याची ताकद नव्हती. आपण काही चुकीचं करतोय असं वाटतंय का तुला? नाही, उलट हे सगळं खूप हवंसं वाटतंय, ती म्हणाली आणि त्याच्या गळ्यात बिलगली. त्या रात्री शेताच्या झोपडीत एक नवं नातं फुललं. ते फक्त शरीराचं नव्हतं. त्या दोघांच्या मनाची एकवट एकत्र आलेली होती. दोघांचं मौन काही क्षण चाललं. हवा थोडी कुजबूज होती आणि मनातले विचार खोल उमटत होते. ती म्हणाली, कधी कधी मनातलं खूप काही बोलायचं वाटतं, पण शब्द मिळत नाही. मी तिच्याकडे पाहिलं. तो क्षणभर थांबून बोलला, आज मला खूप दिवसांनी मोकळं वाटतंय तुमच्यासोबत. मी तिचा हात हळूच पकडला. तिच्या डोळ्यात एक प्रकारची भावना होती की जणू ती खूप वेळापासून थांबलेली होती. हळूहळू आमचं मौन संवादात बदलत गेलं. तो माझ्या हातावरून हात फिरवला. मी थोडीशी लाजली आणि म्हणाली, पाटील, इतक्या जवळ कोणी आलं तर गोंधळून जायचं वाटतं. पाटील हसून म्हणाला, आपण दोघं खूप दिवसापासून एकमेकांना समजून घेत आलो आहोत. आज फक्त ती भावना शब्दात उतरली. आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरलो. काही बोललो नाही, पण त्या मिठीत हजारो शब्द लपले होते. कुठलाही वासना नव्हती, फक्त प्रेम, जिव्हाळा आणि त्या रात्रीची गंधाळलेली शांती होती. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आणि त्याने माझे केस अलगद हातात घेतले. पाऊस परत हलकासा सुरू झाला. आमचं मौन त्या पावसात मिसळून गेलं. पाटलांनी ती रात्र तिच्या खुशीत झोपून पूर्ण केली. ओल्या केसाचा सुगंध, गालावरचा उष्ण श्वास आणि झोपडीत पसरलेलं त्यांचं गूढ सुख. पुढच्या काही आठवड्यामध्ये झोपडीचं गुपित एक नशा बनून गेलं. विभा रोज संध्याकाळी उशिरा थांबत असे आणि पाटील तिच्यासाठी गरम चहा करीत. ते एकमेकांच्या मिठीत विरघळून जात. पाटलांचं प्रेम त्यांच्या हाताच्या स्पर्शात तिच्या गालावरच्या उतरलं होतं. एक दिवस विभा त्यांच्या मिठीत होती तेव्हा पाटलांनी विचारलं, तू कायम अशी येणार आहेस ना? ती थोडीशी स्तब्ध झाली आणि म्हणाली, जर का या झोपडीत माझं खरं अस्तित्व मिळत असेल तर हो, मी येत राहीन. एक गुपित प्रेम आता गावाच्या नजरेत. गावात गेल्या काही दिवसापासून कुजबूज सुरू झाली होती. विभा रोज उशिराच का जाते पाटलाच्या शेतातून? पाटील आता पुन्हा तरुण वाढतोय. काहीतरी आहे नक्की. कुणाचं नाव कुठे घ्यायचं नाही, पण प्रत्येकाची नजर मात्र विभावर जरा वेगळीच झाली होती. ती बाजारात जाताना लोक कुजबुजायची. तिच्या नवऱ्यालाही आता संशय यायला लागला होता. कुठे जातेस रोज संध्याकाळी? शेतात काम असतात. काम की काहीतरी वेगळंच? तो धूर्तपणे हसला. विभाचं मन अस्वस्थ होऊ लागलं, पण पाटलांची खुशी तिला अजूनही शांतता देत होती. त्या झोपडीत तिला माया होती, जिथे कोणतीही शिक्षा नसायची, कोणताही कटाक्ष नसायचा. एक संध्याकाळ वाऱ्याने गारवा घेतलेला. आकाशात सूर्य मावळतीला निघाला होता. विभा झोपडीत आली आणि आत पाटील आधीच ताटात चहा ठेवून वाट बघत होते. गावात चर्चा सुरू झालीये, ती म्हणाली. डोळे खाली माझ्याकडे बघ, तुला मी सांभाळीन. पाटलांनी विश्वासानं तिचा हात धरला. माझं घर, नवरा, लोक हे सगळं सोडून मी इथे येत राहू का? तिच्या डोळ्यात शंका होती. पाटलांनी तिच्या गालाला हात लावला आणि कुशीत घेत म्हटलं, हे प्रेम आहे विभा, शरीरापुरतं नाही, मनाचं. तू आलीस की या झोपडीला घर वाटतं. ती हळूच त्याच्या मिठीत विरघळली. दोघांचं मन, शरीर आणि श्वास एकरूप झाले. त्या रात्री त्यांनी फक्त शरीर नाही तर एकमेकांचं दुःख, अश्रू आणि ओलावाही वाटून घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी विभाचा नवरा सर्व पाटलांच्या घरावर चालून गेला. माझ्या बायकोला गोड बोलून जाळवत तुम्ही, तो ओरडला. पाटील शांत होती. ती स्वतःहून येते. तिला घरात तुमचा फक्त मार आणि अपमान मिळतो आणि इथे तिला सन्मान मिळतो. गावात गोष्ट फुटली. पंचायत बसली. पाटलांनी पंचायत समोर म्हटलं, माझं वय झालंय पण प्रेम अजून जगतंय. मी काही लपवणार नाही. ती माझ्या झोपडीत येते कारण ती माझं मन आहे. पंचायत अवाक झाली. कुणालाच बोलता आलं नाही. पण त्या दिवशी गावात एक गोष्ट नक्की पक्की झाली. पाटील आणि विभा हे फक्त शरीरासाठी एकत्र नव्हते तर एकमेकांच्या एकटेपणावर त्यांनी प्रेमाची फुंकर घातली होती. प्रेमाला नाव द्यायचं होतं पण गाव, घर आणि भूतकाळ अजून थांबलेला नव्हता. पंचायतमधल्या त्या दिवशी नंतर पाटील आणि विभाचं आयुष्य बदलून गेलं. झोपडीत आता एक वेगळी शांतता होती. बाहेर गावाचं वादळ असलं तर झोपडीतील प्रेम अजूनही जिवंत होतं. त्या रात्री चंद्रप्रकाशात पाटील आणि विभा एकमेकांच्या मिठीत होते. विभा पाटील हौस म्हणालो, हे हसच गुपचूप किती दिवस. आपण याला नाव द्यायचं का? विभा चटकन उठून बसली. कसली नाव? लग्न. तू माझ्या घरात ये. माझ्या आयुष्याची खरी साथीदार बन. तिचे डोळे पाणावले. माझं आयुष्य इतकं गडद झालंय पाटील. एकदा लग्न झालंय. समाज अजूनही तेच गृहीत धरतो. तू मोठा माणूस आहेस. तू माझ्यामुळे बदनामी करून घेणार. पाटलांनी तिला जवळ ओढलं. जेव्हा तुझ्या डोळ्यात मी स्वतःला पाहतो तेव्हा मला समाज दिसत नाही. तू येणार आहेस का माझ्या घरात? ती गप्प होती पण तिचं हृदय हो म्हणत होतं. एका आठवड्याने पाटलांनी गावात जाहीर केलं की ते विभाला घरात आणणार आहेत. काही जणांचा विरोध होता. काही जण हसत होते. विभाचा नवरा गाव सोडून गेला. त्याचं पुरुषी अहंकार त्या निर्णयाने पूर्णपणे मोडून निघालं. विभा आता पाटलांच्या वाड्यात राहायला आली. ती आता झोपडीतली कुणीतरी नव्हती तर पाटलाच्या घरातली ती होती. त्याच्या जीवनात तिची अर्धांगिनी. पण सुख एवढ्याने थांबत नाही. एक रात्र वाड्यातलं अंतरंगत विभा दाराशी उभी होती. अंगावर हलकीच गुलाबी साडी, केसात मोगऱ्याचा गजरा. चंद्रप्रकाशात तिचा चेहरा अजून उजळत होता. पाटील, आज मला खूप गोंजारून घ्या. तिचा स्वर हळवा आणि कंपित होता. पाटील उठले. तिने त्यांच्यासमोर पदर हलकासा ढासळवला. ती आता कुणाची बायको नव्हती ना कुणाची मालकीची. ती फक्त प्रेम करणारी एक स्त्री होती. ते जवळ आले. तिच्या गळ्यात हात टाकला. तिच्या पाठीवरून बोट फिरवत त्याचा श्वास तिच्या गालाला भिडला. माझ्या झोपडीतलं तुझं पहिलं स्पर्श आठवतंय का? पाटील कुजबुजले. आणि तुमच्या मिठीतलं पहिलं ऊब अजूनही जिवंत आहे, ती म्हणाली. त्या रात्री त्यांनी एकमेकांना नव्याने उघड केलं. केवळ शरीरानं नाही तर भावनांनी. कुशीवर तिने त्यांच्या छातीकडे डोकं टेकवलं आणि म्हणाली, या वयात मला जे काही मिळालं ते केवळ तुमच्या प्रेमामुळे. गावात अजूनही काही जण तोंड वाकडं करत होते पण पाटलांचं ठामपण आणि विभाचं सौंदर्य एकत्र आलं की सगळ्या वाऱ्यांना दिशा बदलावी लागत होती. त्यांची कहाणी अजूनही लिहिली जात होती. शेतातल्या झोपडीतून वाड्यापर्यंत आलेली, समाजाच्या विरोधातून उभी राहिलेली आणि प्रेमाच्या उत्कट उभेत नांदणारी. झोपडीपासून वाड्यापर्यंतचा प्रवास आणि आता आयुष्याच्या नव्या शेतीत. विभा आता पाटलांच्या वाड्यात होती. तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा नेहमीच असायचा आणि तिचं हास्य वाड्यात नवं तेज भरायचं. पाटील, ज्याचं आयुष्य एकेकाळी एकटं आणि सुन्न होतं, आता त्या घरात प्रत्येक कोपऱ्यात जीवनाचं मधुर सूर नांदायला लागला होता. पण प्रेम हे केवळ अंतःकरणात नांदवलं नव्हे तर ते आयुष्याच्या एकत्र जपणंही असतं.
एके दिवशी पाटलांनी विपाला म्हटलं, झोपडीमध्ये तू फक्त माझ्या खुशीत होतीस. आता मी तुला शेतीच्या महारानात आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर माझी साथीदार करायचं ठरवले. शेतीतील नव्या स्वप्नांची सुरुवात दोघांनी शेतीतील झोपडी तशीच ठेवली, आठवणीचं मंदिर म्हणून. पण तिच्या शेजारी त्यांनी एक नवं घरकुल उभारायला घेतलं, जे केवळ त्याचं नव्हतं तर त्यांच्या प्रेमाचा परिणाम होतं. विभा सकाळी लवकर उठून गाय दुधाची, अंगणात रांगोळी काढायची आणि चुलीवर गरम पोळ्या लाटायची. पाटील तिच्या हातात दूध घेत झोपडीत बसून पेपर वाचायचे, पण डोळे मात्र नेहमी तिला शोधायचे. असं काय पाहता पाटील? रोज सकाळी ती हसून विचारायची. तुझ्या ओठांवर गोडवा आहे आणि हातात खमकपणा. तुझं बघून मला नव्यानं जगावंसं वाटतं, तो गालावर ओठ ठेवून म्हणायचा. गावातल्या लोकांचं मन परिवर्तन गावकरी हळूहळू बदलू लागले. पूर्वी जे लोक कुजबुजायचे तेच आता त्यांच्या जोडप्याचं कौतुक करायचे. पाटील आणि विभाताई दोघं एकदम जुळलेत. त्यांच्या शेतात गेलं की जणू प्रेमाचं वारं लागतं. गावातल्या शाळेसाठी दोघांनी एक नवीन इमारतीचा दान दिलं. महिलांसाठी कातडी उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत प्रकल्प सुरू केला. विभा आता फक्त पाटलांची प्रेयसी नव्हती, ती गावासाठी मायबाप होती. प्रेमातला नवा रंग, वृद्धत्वाची ऊब. एका दुपारी पाटील थोडेसे थकलेले वाटले. विभा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. थकलात का आज? ती विचारली. नाही ग, फक्त आज वाटतंय की तू नसलीस तर माझं काहीच उरणार नाही. विभा त्यांच्या हातात हात घेते. माझ्या आयुष्याला अर्थ तुमच्यामुळे मिळाला आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या कुशीत राहीन. ते एकमेकांच्या मिठीत विरघळले. आता त्यांच्या प्रेमात आग नव्हती, पण ऊब होती. शरीरानं नव्हे तर मनानं घट्ट जुळलेले ते दोघं. झोपडी आठवणीचं मंदिर. ते दोघं अजूनही कधीमधी त्या झोपडीत जाऊन बसायचे, जिथे प्रेमाची पहिली ठिगणी पडली होती. त्या रात्री पाटलांनी झोपडीत तिच्या कानात कुजबुजलं. आजही तुझ्या स्पर्शाने मी पुन्हा तरुण होतो. विभा हसली आणि हलक्या मिठीत त्याला लपटून घेतलं. त्यांची प्रेमकथा इथे संपत नाही. भाग 2 लागत असेल तर कमेंट करा. धन्यवाद.